सरफेसी ॲक्ट काळा कायदा रद्द करावा आणि संपूर्ण शेतकरी कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना समन्वय समिती दिल्लीला धडकणार। नाशिक जिल्ह्यातील छोटे छोटे उद्योजकांवरील आणि शेतकऱ्यांवरील अनैतिक असलेले कर्ज मुक्त केले पाहिजे, यासाठी आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन स्थळ नाशिक येथे सर्व शेतकरी संघटनांची बैठक संपन्न झाली। नाशिक जिल्ह्यातील छोटे व्यापारी, छोटे उद्योजक आणि शेतकरी यांच्यावर शासनाने लॉकडाऊन लावल्यापासून आर्थिक अवकळा आली असून शासनाने शेतकऱ्यांना आणि छोट्या उद्योजकांना कर्जातून मुक्त करावे, यासाठी सरफेसी ॲक्ट कायद्याचे अभ्यासक सुधाकर मोगल आणि शेतकरी कर्जमुक्ती समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। या बैठकीत प्रभाकर बेंडकुळे, सोमनाथ कावडे, दिनेश तिवारी, धनंजय सोनगिरे, सुनंदा दाते, योगिता रोकडे, रफिक शेख, सुरेंद्र ब्रिगेश, निर्मला सोनवणे, दत्ता वाघमारे, राजू रंजन, गोकुळ गांगुर्डे, प्रणव पाटोळे, भगवान अहिरे उफाडे, संतोष शिंदे, प्रकाश धामोडे, गोविंद शिंदे, सुनंदा बाविस्कर, पूजाताई देवरे, जावेद भाई शेख, मनीषा धामोडे, अनिल पाल, आतिक हासमी, इक्बाल हाशमी, कृष्णदेव पंडित, अमोल शिरोडे, दिनेश तिवारी हे तर शेतकरी व उद्योजक आणि व्यापारी उपस्थित होते। आज स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाच्या वतीने एक अभियान आम्ही चालू केलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून शेतकरी, कष्टकरी, छोटे मोठे उद्योग व्यापारी यांना या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यात कामी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून एक मागणी केलेली आहे। या देशाचा राष्ट्रपती, या देशाचा पंतप्रधान, या देशाचे वित्त मंत्री, या देशाचे रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडं आमची वरिष्ठ टीम, मोठी आमची जे कोणी आम्हाला आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणारे राजू शेट्टी साहेब असतील, बच्चू कडू साहेब असतील आणि संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आदेशानुसार आम्ही या दिल्लीला धडक देणारे आणि दिल्लीमध्ये राष्ट्रपतींकडे आमची मागणी करणारे की आमचं कर्ज, आमच्या ह्या छोट्या मोठ्या शेतकऱ्याचं कर्ज राईटअप झालं पाहिजे। का तर देशाच्या संविधानाने कलम 14 आणि संविधानाचा आर्टिकल 21 काहीच करू नका, तेवढीच अंमलबजावणी करा। संविधानाचा आर्टिकल 14 नुसार आणि संविधानाचं आर्टिकल 21 नुसार या देशाच्या उद्योगपतींनी मोठमोठी कर्ज उचलली, कारखाने काढले। सरकारला सांगितलं आम्हाला पहिल्यांदा म्हणे आम्हाला कारखाने काढायचे, हजारो लोकांना काम द्यायचंय, देशाच्या तिजोरीत राष्ट्रीय उत्पन्न द्यायचंय, देशाला राष्ट्रीय उत्पन्न मिळवून देतो। सरकार बोललं आणि उद्योगपतीला कर्ज दिलं। उद्योगपतींना कालांतराने ते कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्यानंतर कालांतराने त्यांचा उद्योग व्यवसाय संकटात आला। उद्योग व्यवसाय संकटात आल्यामुळं त्यांची लाखो कोटीची कर्ज राष्ट्रपती, देशाचा पंतप्रधान, देशाचं वित्त मंत्रालय आणि या देशाचं रिझर्व्ह बँकेचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी एकत्रित समिती नेमून खरोखर यांची ऐपत केली का ही सिद्ध केली आणि त्याप्रमाणे त्यांचं कर्ज राईटअप केलं। मग या देशामध्ये आम्ही पण राहतो, आम्ही पण 15 ऑगस्टला तिरंग्याखाली सलाम घालतो, आम्ही पण 26 जानेवारीला या देशाखाली सलाम घालतो। मग त्यांना एक न्याय, आम्हाला वेगळा न्याय का? जर त्यांना त्यांचं कर्ज संविधानानुसार राईटअप झालं असेल तर आमचं सुद्धा कर्ज भारताचे राष्ट्रपती, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, भारताचे रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक आणि वित्त मंत्रालयाचे पंतप्रधान यांनी या कर्जाची दखल घेऊन त्यांनी आमच्याकडे एक समिती नेमावी। खरोखर आमची ऐपत आहे की नाही तपासावी। त्यांची जशी समिती नेमली त्यांची ऐपत नाही, जसा अहवाल पाठवला तसा आमची सुद्धा समिती नेमा, आमच्या कर्जदाराकडे पाठवा तुमची समिती आणि अहवाल तयार करा आणि आमचे छोटे मोठे उद्योग व्यापाऱ्यांचे उद्योग व्यापार व्यवसायात गेले म्हणून त्यांचं सुद्धा कर्ज राईटअप करून द्या। यासाठी आता इथून पुढे आम्ही हे अभियान चालवणार आहे आणि आमच्या सगळ्या कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, छोट्या मोठ्या उद्योग व्यापाऱ्याला या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष आणि शेतकरी संघटना आम्ही एकत्रितरित्या काम करू। आम्ही 100% यांना कर्जमुक्त करू, एवढंच या प्रसंगी सरकारला आम्ही आवाहन करतो। तुम्ही आता फक्त कर्जमुक्त करा, नाही केलं तर नाईलाज असतो आम्हाला राजू शेट्टी साहेब, बच्चू कर्जमुक्त करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिल्लीला आम्ही अगोदर आधी प्रस्ताव करणार, आम्ही या जे काही फॉर्मॅलिटी, जे उद्योगपतींची जशी फॉर्मॅलिटी वापरली
तीच फॉर्मॅलिटी आम्ही वापरणार आहे. आम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आमचं ऐपतीचं प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. सांगणारे आमचे ऐपत राहिले नाही. आमची खरोखर आम्ही प्रतिज्ञापत्रात जर लिहून दिलं असेल, ती समिती येईल. खरंच त्याची जर ऐपत नसेल, तिथं अहवाल तयार केली आणि ऐपत असेल तर आमच्यावर गुन्हा नोंदवून घेऊन आम्ही जबाबदारी काय आहे, कायद्यानुसार आम्ही आमची खरोखर ऐपत नाहीये प्रतिज्ञापत्रावर जर स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.